ज्यांच्या हाताने ही आई भवानीची मूर्ती घडली, म्हणजे तुमच्या हाताने मूर्ती घडली तर ते चालते, पण घडलेल्या मूर्तीला तुमचा स्पर्श झाला तर ती भाटते. हे कुठले ज्ञान? हे कसे? या या ज्या हाताने तुम्ही ही भवानी माता प्रकट केली त्याच हाताने तिचं दर्शन घ्या. एवढंच नव्हे तर प्रतापगडावरच्या आई भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महाराजांनी त्या पातरवटांच्या हस्तेच करवली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्मा भेदा भेदा भ्रमामंगल. महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं तरी कसं? एका दिलानं, अद्वैतानं, एकत्वानं इथला प्रत्येक जण एक झाला, एकत्र झाला, स्वराज्याच्या ठाई एकवटला, तेव्हा तर हे स्वराज्य उभा राहील. नाहीतर हल्लीची आमची अडचण अशी झाली आहे की आम्हाला एकतेचं महत्व कळालं खरं, पण आता दुसरी अडचण झाली. म्हणजे कुणीतरी लहानपणी आम्हाला गोष्ट सांगितलेली, एक काठी पटकन मोडते, 5 काट्या एकत्र आल्या तर त्या मात्र कुणाला तोडता येत नाहीत. 5 काट्या एकत्र आल्या खऱ्या,